पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। धुळे सुरत महामार्गावर रिक्षाला अज्ञात वाहनांची धडक, एकाच कुटुंबातील 4 गंभीर। जावळाचा कार्यक्रम आटोपून पाटील कुटुंबीय रिक्षाने घरी जात होते। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र थांबायला तयार नाही। महामार्ग अपघात मार्ग झालाय, पुन्हा एकदा अपघात घडला। त्याचे झाले असे की जावळाचा कार्यक्रम आटोपून गावी परत जाणाऱ्या पाटील कुटुंबियांच्या रिक्षाला भरधाव वेगातील वाहनाने धडक दिली। या अपघातात 8 वर्षीय बालकासह 3 जण गंभीर जखमी झाले। हे जखमी सुरत येथील रहिवासी असून त्यांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। ही घटना धुळे सुरत महामार्गावरील वडखूट फाट्याजवळ घडली। सुरत येथील पाटील कुटुंबीय जावळाच्या कार्यक्रमासाठी निजामपूरकडे आले होते। जावळाचा कार्यक्रम झाल्यानंतर हे कुटुंबीय रिक्षाने क्रमांक GJ05CB 1310 निजामपूरहून सुरतकडे जात होते। यावेळी भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील वडखूट फाट्याजवळ रिक्षाला धडक दिली। या अपघातात रिक्षातील प्रवासी संगीता दिनेश पाटील वय 35, प्रतीक दिनेश पाटील वय 8, निखिल अशोक पाटील वय 38, भारती अशोक पाटील वय 50 सर्व राहणार सुरत हे 4 जण गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच नाडीधाम जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे चालक सुरेश वसावे यांनी जखमींना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। अपघात घडताच अनोळखी वाहन चालक पसार झाला। गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। उर्वरित जखमींवर विसरवाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे। विसरवाडीहून समीर पठाणे यांचा रिपोर्ट।